मुंबई मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरे आणि या मुंबईवर सत्ता म्हणजे केवळ महानगरपालिका नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची चावी आहे. आज आपण बोलणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल, कारण सध्या मुंबईत निवडणुकीचा माहोल तापलेला आहे आणि ही निवडणूक साधी नाही तर सत्ता, अस्तित्व आणि भविष्य उज्ज्वल ठरवणारी आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत पालिका. जवळ-जवळ 80,000 कोटींचं बजेट, मग रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, व्यवस्था, शिक्षण, कंत्राट, भरती सगळंच काही बीएमसीच्या हातात. त्यामुळेच मुंबई जिंकणं म्हणजे अर्धा महाराष्ट्र जिंकणं असं म्हटलं जातं. 1997 पासून सलग 25 वर्ष महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद केला आणि त्याच पायावर उभी राहिली ती शिवसेनेची बीएमसी मधली मजबूत पकड. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईत सत्ता कायम ठेवली. पण 2022च्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सत्ता संघर्ष उभा राहिला. आणि आज खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून सुटणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आहे असं जो म्हणतो आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आहे ज्यांच्या हातात सत्तेची ताकद आहे. आमदार, खासदार, मंत्री, यंत्रणा आणि राजकारणाचा पाठिंबा हे सगळं शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे बीएमसी निवडणूक ही ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील थेट लढाई ठरणार आहे. निवडणूक ठरवेल की मुंबईची जनता कोणाला खरी शिवसेना मानते. या सगळ्यात तिसरा मोठा खेळाडू म्हणजे भारतीय जनता पक्ष. भाजप गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिका जिंकण्याची तयारी करत आहे. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, शिंदे गटाशी केलेली युती आणि मुंबईत थेट मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांकडे टाकलेलं पाऊल. भाजप यावेळी कोणतीही कसर ठेवणार नाही. मुंबई महानगरपालिका हातात आली तर भाजपचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे भाजपलाही माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत महत्वाचा रोल असणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी फूट राष्ट्रवादीतही पडलेली असून मुंबईत राष्ट्रवादीची ताकद मर्यादित जरी असली तरी काही प्रभागामध्ये राष्ट्रवादी किंगमेकर ठरू शकते. कोणासोबत युती करायची, कुठे स्वतंत्र लढायचं यावरच अनेक जागांचा निकाल अवलंबून असेल. या निवडणुकीत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुंबईचा मतदार. रस्त्यावरील खड्डे, पावसाळ्यातील परिस्थिती, पूरस्थिती, ड्रेनेज व्यवस्था, पाणी कपात, वाढती लोकसंख्या, लोकल ट्रेनचा त्रास, घरांचे गगनाला भिडलेले दर आणि भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्या मुद्द्यावर मुंबईकर प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे यावेळी मतदार फक्त पक्ष पाहून नाही तर काम पाहून मतदान देणार का हा मोठा प्रश्न आहे. युतीचं गणित तितकंच गुंतागुंतीचं आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार का? ठाकरे गट काँग्रेस सोबत कितपत ताकद लावणार? राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनसेचा रोल काय असणार? राज ठाकरे मुंबईत गेम चेंजर ठरणार का? मराठी मतं विभागली जाणार का की एकवटली जाणार? हेच या निवडणुकीचं केंद्रबिंदू आहे. जर मराठी मतं विभागली गेली तर त्याचा थेट फायदा भाजप आणि शिंदे गटाला होऊ शकतो. पण जर ठाकरे गटाने भावनिक मुद्दा उचलत मुंबई आमची आहे असा नारा दिला तर शिवसेना पुन्हा उभी राहू शकते. म्हणजेच थोडक्यात काय, ही निवडणूक विकासाची असेल की भावनांची, सत्ता विरुद्ध अस्मितेची असेल हेच ठरवणारा अंतिम निकाल असेल. एक गोष्ट मात्र नक्की आहे, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही फक्त पालिकेची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे नेतृत्वाची, अस्तित्वाची आणि भविष्यातील सत्तेची. मुंबईचा राजा कोण, मुंबईची दिशा कोण ठरवणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा अध्याय कोण लिहिणार याचं उत्तर याच निवडणुकीत मिळणार आहे. आता पाहायचं एवढंच की मुंबईवर कोणाच्या हातात सत्ता देतो. तुम्हाला काय वाटतं? मुंबईकर कोणाच्या हातात सत्ता देणार? नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.